मी हे एक व्हिडिओ बनवत आहो म्हणून बोलत आहो असं नाही. गेनांत त्याचा लागेनांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या. रस्त्यात आपल्याला असे लहान लहान मंदिरं दिसतात, दत्तात्रेयांचे, नेमिनाथांचे. प्रत्येक जागी ना असं पाणी वाटप होतं, म्हणजे यात्रेकरूंना प्रॉब्लेम नाही झाले पाहिजे पाण्याची टंचाईची. तर ते फ्री ऑफ कॉस्ट असतं. तुम्हाला रस्त्यात सगळ्या जागी असं दिसणारच जिथे पाणी वाटप केलं जातं. तर सध्या आम्ही सगळेजण टमाटर आणि काकडी खातो, ते मसालेदार. तर लेना नहीं यार, कुछ खाता भी नहीं और कुछ पीता भी नहीं यार. वो कैसे क्या जीता है मालूम नहीं. हां, तर मी सध्या काकडी खातो कारण की यामध्ये फाइबर असतो. टमाटर से अच्छा है, फाइबर है इसमें. ये खाऊंगे तो आगे बढ़ूंगे. तो आप लोग कहाँ से हो सब जन? गुजरात महसाना. हाँ हाँ करेक्ट. एक्चुअली महसाना में मेरी गाड़ी ख़राब हो गई थी, तो वो महसाना मुझे हमेशा याद रहेगा, सच में. और आपको सच बात बताऊँ, जब मैं महसाना में मेरी गाड़ी ख़राब हो गई थी, लोग रुके मदद करने के लिए, पर एक भगवान की तरह एक है ना टेम्पो वाला आया मेरे पास. क्या हुआ भैया? बोला गाड़ी ख़राब हो गई. अच्छा गाड़ी ख़राब हो गई, कहाँ जाना है? मैंने बोला यार आगे में हनुमान जी का टेम्पल, वो नाम क्या उस जगह का? सारंगपुर है क्या? नहीं सारंगपुर. तो वहाँ तक आप लेके चलो बोले. वो 5 किलोमीटर समथिंग था लगता शायद. महसाना से कुछ तो भी है वो तो चौकड़ी पे ही है. तो बोले यार आपको जाना कहाँ है? मैं बोला अहमदाबाद. चलो मैं तुमको लेके जाता हूँ. मैं बोला यार मेरे पास रस्सी नहीं. बोले गाड़ी अंदर डाल के लेके जाते हैं. और अहमदाबाद आने के बाद उस बंदे ने, अगर मेरी ये सिचुएशन देख के अगर कोई रहता ना तो मेरे से 4-5 हज़ार रुपये लेता. वो बंदा आगे से मेरे से पैसे नहीं ले रहा है, तो काफ़ी बड़ी बात है. हाँ, तभी भी मैंने बोला भैया एक काम करो, आप खाली हाथ जा रहे थे, 1,000 रुपये तो भी ले लो, मेरे पास बजट उतना ही है. बोला भैया ना 4,000 थे, उसमें से 2,000 बचे हुए, 1,000 तुम रख लो, 1,000 रुपये सर्विस सेंटर पे लग जाएंगे मुझे ऐसा लगता है. तो ऐसे लोग हैं यहाँ के, मतलब दिलदार. नहीं तो हमारे यहाँ पे अगर कोई रहा ना तो वो लूट के चले जाएंगे भाई. मेरे खुद को है ना सोलापुर हाईवे पे ना 5,000 से लूट लिया था उस बंदे ने. एक बार गाड़ी खराब हो गई थी, ऐसे ट्रैवलिंग में निकला था, साउथ इंडिया ट्रैवल कर रहा था. 5,000 रुपये ले लिए. तो मतलब भाई 15 किलोमीटर तो है, 5,000 रुपये ले रहा. ये बोले डीजल ये वो. तो मैंने मतलब ये देखो ना, ये 150 किलोमीटर मेरे को लेके अहमदाबाद तक का, और 1,000 रुपये लिए बस, वो भी नहीं ले रहा था. होते यार इंसान अलग अलग. हाँ ना भाई, कुछ बोलना. हम अम्बे के यहाँ आए. हाँ और यहाँ से आगे है इधर हाँ. मतलब वो चढ़ना पड़ेगा हमको पहले. हाँ, पहले चढ़ना पड़ेगा, उसके बाद नीचे जाना है. हाँ, फिर उसके बाद वहाँ तक. अरे बाप रे, मतलब ये तो पूरा एडवेंचर हो गया हमारे लिए. हाँ? पहले चढ़ो, फिर ऊपर नीचे उतरो, फिर चढ़ो, पर उसमें खुशी है. हाँ, उसमें ही खुशी है, इसलिए तो आए. हां, सध्या आम्ही अंबे मातेच्या मंदिराला भेट दिलेली आहे आणि इथे व्हिडिओ शूटिंग अवेलेबल नाही आतमध्ये. तर आपण बाहेर या मंदिराच्या इकडे उभे आहो बॅक साईडला. आणि हा माझा मित्र, नाम भूल गया यार मैं आपका. मेहुल. तो मेहुल आणि मी आणि बाकी लोक तर समोर चालले गेलं असं आम्हाला वाटतं. तर आम्ही दोघं जण पण जातोय आता समोर दर्शनासाठी, है ना मेहुल भाई? तो जय अंबे मात की जय. देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आत्तापर्यंत आमचे 5,000 पायऱ्या चढून झाल्या. इथून अजून 5,000 पायऱ्या आम्हाला चढत जायचं आहे. रस्त्यात आम्हाला इतके लहान लहान दुकानं दिसले जिथे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जसं काकडी असो, गाजर असो किंवा फळं असो, या व्यतिरिक्त खाऊची पण दुकानं इथे दिसले. तर त्याचा आनंद घेत घेत आम्ही पुढे चालत आहोत. आणि इथून आमचे 5,000 पायऱ्या आम्हाला कंप्लीट करायचे आहे. तर तोही एक ॲडव्हेंचर आहे. म्हणजे कसं, एक तर वरती चढत जायचं आहे आणि मग खाली उतरायचं आहे, मग पुन्हा चढत जायचं आहे. म्हणजे शिखराला भेट देण्यासाठी, महाराजांना भेट देण्यासाठी आपल्याला हा प्रयत्न करावाच लागेल. अंबामाता मंदिराच्या पुढे खरी परीक्षा सुरू होते. येथून खाली उतरताना पुन्हा मुख्य शिखराकडे जावं लागतं. वाटेत कमंडल कुंड लागतं जिथे धुनी सतत पेटत असते आणि भाविकांना महाप्रसाद पण मिळतो. हाँ, जैसे कि हम जब आगे बढ़ते हैं ना तो हमें महाप्रसाद और एक कुंड मिलता है. उसके अलावा भी
आणि शेवटी 9,999 या पायऱ्या आणि गुरु दत्तात्रेयांचं शिखर समुद्रसपाटीपासून 3,300 फुटावर असतं. उंचीवर असलेल्या या शिखरावर पोचल्यावर खालील पसरलेला ढग आणि थंड हवा तुम्हाला सरळ थकवा दूर करते. जिथे दत्तगुरूचे पादुका आणि त्यांचे दर्शन हे समाधानाला शब्दच नाही मिळत. हर हर महादेव. चाहत अभी से हेलो गाइस, हम आई जैसे कितना ठंडो ठंडो वायरो का તમે જોઈ શકો છો. સ્વર્ગના ડુંગરા છે કે નહીં? છે કે નહીં? હા. છે 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 रोड डायरीज राजको ले लो. चलते हो? खूप दिवसापासून महाराजांची अनुभूती होत होती. डोळ्यात अश्रू पण येत होतं. माहीत नाही का, असं वाटत होतं की महाराज स्वतः माझ्यासोबत चालत आहेत. इतक्या दिवसाचा हा प्रवास होता, पण असं कधी वाटलं नाही की एकट्यासारखं या काही, कारण की महाराजांची साथ होती. ताई ना वांधो नहीं આવે. ताई ना आवा ना અમદાવાદ આપણે પેલા માધવપુર सही बात है. म्हणजे बघा, असं खाली जात आहोत आपण उतरत उतरत, आणि मग पुन्हा वरती चढायचं आहे. तर महाराजांची अनुभूती मला खूप दिवसापासून होतच होती, आणि संयोग झाला तो गिरनार यायचा. मुख्यतः मला यायचंच होतं गिरनारला, पण असा संयोग होणार होता की मला माहीत नाही की मी 70 दिवस फिरल्यानंतर गिरनार येणार होतो. आणि हे अचानक घडत नसतं, याच्यामागे काही ना काही कारण असते. आणि प्रत्येक वेळी मला महाराजांचं स्मरण झालं, आणि या 70 दिवसामध्ये जेव्हाही मी कुठे संकटात फसलो तेव्हा महाराज स्वतः दर्शन दिले, आणि प्रत्येक जागी मला त्यांची अनुभूती झाली. आणि अशा वेळी अनुभूती झालेली आहे की प्रत्यक्षात माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आलं की महाराज आहेत पाठीशी, महाराज आहात. आजवर जेही दिलं त्यांनी, त्यांच्यामुळे मला जितके भेटलं ते मी खुश आहो. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, त्याचा लागेनांत, त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. गिरनार चढताना महाराजांची अनुभूती नक्कीच होते. मी हे एक व्हिडिओ बनवत आहो म्हणून बोलत आहो असं नाही. या कणाकणामध्ये महाराजांचा समाविष्ट आहे, या प्रत्येक डोंगरामध्ये महाराजांचा समाविष्ट आहे, या थंडगार वाऱ्यामध्ये महाराजांचा समाविष्ट आहे.
अरे साक्षात महाराज इथे 10 वर्ष त्यांनी तपस्या केली होती, म्हणून महाराजांची इथे चरण पादुका आहेत. जर आपण शिखरवर गेलो तर महाराजांची चरण पादुका, आणि हा लागला आपल्याला गुरु दत्तात्रेयांच्या चरण पादुकांचं गेट. तर मित्रांनो, आपण श्री गुरु दत्तात्रेयांच्या चरण पादुका स्थानी इथे आलेलो आहोत. हा गेट लागलेला आहे आणि खरी परीक्षा तर इथून आहे, कारण की इथल्या जे पायऱ्या आहेत ते सरळ न जाता वरती जातात त्या. तर खरी परीक्षा इथेच आहे. महाराजांचे दर्शन करायचे असले की प्रत्येक परीक्षा ही पार करावी लागते. आणि बरं का, वरती गेल्यावर आपल्याला शूटिंग करता येत नाही, पण जे आनंद भेटणार ना त्या आनंदाची प्राप्तीसाठीच आपण चाललेलो. म्हटलं ना, कणाकणात महाराज आहे. त्यांनी इथे 10 वर्ष तपस्या केली या गिरनार पर्वतावर. नागपुर, महाराष्ट्र. आप कहाँ से हो? गुजरात. कहाँ से? अहमदाबाद. अहमदाबाद भी सही सिटी है. आपल्याला एक मित्र भेटलेला आपल्या अहमदाबादचा, मराठी में बात कर रहा हूँ. हमारा एक दोस्त मिला है अहमदाबाद का, तो उसके लिए, उसे मेरी आवाज़ काफ़ी पसंद है, तो एक गाना आपके लिए. ठीक है, चलो चलते चलते. दत्त महाराज, गुरु महाराज, मी अपराधी घ्या पदरात. दत्त महाराज, गुरु महाराज, मी अपराधी घ्या पदरात. झाले अपराध माझे घ्या पदरात. मी अपराधी घ्या पदरात. झाले अपराध माझे घ्या पदरात. मी अपराधी घ्या पदरात. दत्त महाराज, गुरु महाराज, मी अपराधी घ्या पदरात. दत्त महाराज, गुरु महाराज, मी अपराधी घ्या पदरात. अभी अपने को दर्शन करने जाना है, उसके बाद कहाँ जाना है? या भोजन करने. यहाँ पे एक जागरूक धुनी भी है लगता, वो भी देखना है. भोजन तो बाद में और जागरूक धुनी पहले. हाँ, तो चलो, काफ़ी पास में ही है. भाई आपको क्या बताऊँ, इतना सीढ़ी चढ़ते हुए आया मैं, पर इतना थका नहीं. जितना करीब हूँ भगवान के, वैसे वैसे थकान बढ़ रही है, पर रुकूंगा नहीं, आगे बढ़ते रहूँगा. पैर मेरे थरथरा रहे हैं, हाँ, पर तभी भी मुझे चलना है. पाऊले हळूहळू चाला, मुखाने दत्त दत्त बोला. पाऊले हळूहळू चाला, मुखाने दत्त दत्त बोला. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पाऊले हळूहळू चाला, मुखाने दत्त दत्त बोला. चला चला. जय जय खानदेश. हा, नितीन रोड डायरीज पाहत राहा फक्त. रोड डायरीज. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली. ब्रेक के बाद मिलेंगे. नक्की.